कुमार विशाल रमेश शेलार आणि कुमार साहिल अरुण शेलार. मालिकावीर आकर्षक चषक सौजन्य अजित देवरे आणि श्री अमित देवरे. सामनावीर आकर्षक चषक सौजन्य श्री प्रशांत रघुनाथ शेलार उद्योजक ड्रीम बुक सातारा इव्हेंट प्लॅनर. आमच्या ओके सुरू करायचं आहे. डन. खेळणाऱ्या खेळाडूंनी गुरुदत्त स्टँड मध्ये बसून घ्यायचं आहे. इतरत्र कुठेही मैदानावर फिरायचं नाही. सामन्याला सुरुवात होत आहे. शिंदेवाडी संघाकडून राज प्रथम गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि त्यांचा सामना करतील सूरज. सूरज आणि बिपिन ही सलामीची जोडी निगुणवाड संघातर्फे फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. पहिला चेंडू, पहिला श्री गणेशा, पहिला उत्कृष्ट ऑफ साइडला तडकवलेला चेंडू आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. नो बॉलचा निर्णय पंचांतर्फे देण्यात आला आहे. पहिला चेंडू, पहिला फ्री हिट. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती राज यांनी, पण नो बॉल टाकल्यामुळे जीवदान लाभलेलं आहे ते सूरज यांना. फ्री हिटचा चेंडू. थोडासा मिस झालेला चेंडू. धावून एक धाव पूर्ण केलेली आहे. सामन्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आयोजक नियोजकांचे मी आभार व्यक्त करतो. स्पर्धेचा दुसरा चेंडू. राज आपल्या रनअपवर. सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य केलेले आहे आपले पंच नितीन पावसकर, गणेश खांडेकर सर आणि संतोष पंडित सर. पुढचा चेंडू राज यांचा. ऑफ साइडला तडकवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. धावून एकच धाव मिळाली या चेंडूवर. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढंच सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू राज यांचा. निगुणमाळ वर्सेस शिंदेवाडी यांच्यात रंगलेला हा सामना. स्कोरर आकाश मिश्रा ठाणे, डीजे अमित अभिमाळी, लाईव्ह यूट्यूब लाईव्ह ओम फोटोज लाईव्ह अनिल खेनेसर यांचे स्वागत. समालोचक आमचे सहकारी प्रसन्न चव्हाण सर, वरप कल्याण यांचे इथे स्वागत आहे. पुढचा चेंडू राज यांचा. सुंदर अशी गोलंदाजीचे प्रदर्शन राज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेकर आणि ग्रामस्थ मंडळ पाटेकर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे सामने आयोजित केलेले आहेत. पुढचा चेंडू राज यांचा. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन राज यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट खेळपट्टी आणि तेवढेच सुंदर असे मैदान आहे. 360चे मैदान आहे आणि सकाळच्या सत्रातील पहिला सामना.
एका षटकात 5 धावा घेतलेल्या आहेत त्या निगुडमाळ संघाने. चांगली सुरुवात, संत पण संयमी सुरुवात निगुडमाळ संघाला मिळालेली आहे. एकाही विकेटचे पतन नसल्यामुळे ही एक संयमी सुरुवात आहे असं म्हणता येईल. स्पीडअप घ्यायचं आहे जरा पटापट. टायमर लावलेला आहे, पटापट आपले षटक पूर्ण करायचं आहे. 4 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण करणं आवश्यक आहे. पुढचा गोलंदाज शशिकांत यांचा स्टेट तडकवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव पूर्ण करेल. एका धावाने धावसंख्या वाढेल, धावसंख्या 6. स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिलेल्या सर्वांचे आभार. पुढचा चेंडू शशिकांत यांचा, निर्धाव चेंडू जकडून ठेवलेला आहे ते फलंदाजांना. पहिल्या विकेटचे पतन. सूरज आपल्या वैयक्तिक 3 धावसंख्येवरती परतीचा रस्ता पकडलेला आहे. शिंदेवाडी संघाकडून चांगल्या गोलंदाजीचे तसेच चांगल्या क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट किपर तुषार यांनी एक चांगला झेल पकडलेला आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे, पुढच्या फलंदाजांनी तयार राहायचं आहे आधीच. निगुडमाळ वर्सेस शिंदेवाडी यांच्यात रंगलेला सामना. निगुडमाळ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून शिंदेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि निगुडमाळ संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. पुढचा चेंडू शशिकांत यांचा, दुसऱ्या चेंडूवर त्यांनी विकेट मिळवली होती. लेग साईडला तडकवलेला चेंडू हवेत उंच गेलेला आहे आणि थोडक्यात झेल सोडलेला आहे खेळाडूने. कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात क्रिकेटमध्ये. एवढे सुंदर सोपी कॅच सोडून फलंदाजाला एक प्रकारे जीवदान दिलेलं आहे. शिंदेवाडी संघाकडून शिस्तबद्ध पद्धतीने मारा केला जात आहे. पुढचा चेंडू शशिकांत यांचा, परत एकदा लेग साईडला उत्कृष्ट तडकवलेला चेंडू. यावेळी ही झेल सुटलेला आहे आणि परत एकदा एक जीवदान मिळालेलं आहे. आठ धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या निगुडमाळ संघाने आणि पुढील चेंडू प्रगतीपथावर. शशिकांत यांचा चेंडू, लेग साईडला तडकवला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढ्या 2 धावा एकदम जलद धावगतीने घेतलेल्या आहेत. 10 धावा पूर्ण केल्यात निगुडमाळ संघाने. शशिकांत यांचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या पूर्ततेनंतर 10 धावावर निगुडमाळ संघ. स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलेल्या सर्व प्रायोजकांचे विशेष आभार. श्री संतोषदादा भोसले, रोख रक्कम 25,000 प्रथम पारितोषिक. शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेकर द्वितीय पारितोषिक. विनोद भातुसे तृतीय पारितोषिक आणि सागर श्रीरंग शेलार चतुर्थ पारितोषिक. परळी विभागातील नावाजलेले 2 संघ शिंदेवाडी आणि निगुडमाळ यांच्यात
रंगलेला हा उद्घाटनीय सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने मारा करताना शिंदेवाडी संघ राहुल यांचा पुढचा चेंडू हवेत उंच किल्ला चेंडू कॅच होतोय का आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे शिंदेवाडी संघाने आणि आपल्या शिस्तबद्ध पद्धतीने खेळाचे प्रदर्शन शिंदेवाडी संघाकडून होत आहे. बिपिन एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आऊट झालेले आहेत. निगुणमाळ संघाला बसलेला हा दुसरा धक्का. पुढील फलंदाज सुबोध आपल्या निगुणमाळ संघासाठी काय करतायत हे पाहणं खूप महत्त्वाचं होणार आहे. राहुल यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट अर्जित केलेली आहे. राहुल यांचा सामना करतील नवीन फलंदाज सुबोध. उत्कृष्ट ऑफ साईडला तडकवला चेंडू धावून एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते निगुणमाळ संघाला. पुढचा चेंडू सुबोध यांचा स्ट्रेट तडकवला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. शिंदेवाडी संघाकडून शिस्तबद्ध पद्धतीने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पुढील सामना नित्रळ विरुद्ध रोहट असा रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा चकवलेला हा चेंडू धावसंख्या वाढून धावसंख्या पोचलेली आहे 13 धावावर. पुढचा चेंडू खूप असा जोरदार तडकवलेला चेंडू परत एकदा त्याच ठिकाणी तो क्षेत्ररक्षक घेतलेला आहे तो उत्कृष्ट झेल. शिंदेवाडी संघाकडून जल्लोषाचे वातावरण. निगुणमाळ यांना लागलेला हा पुढचा धक्का. पुढील फलंदाज सिद्धार्थ आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत पाहायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे पुढील फलंदाजांनी रेडी राहायचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सुंदर असा चेंडू केलेला आहे त्रिफळाचीत. निगुणमाळ संघाकडून तू चल मया या अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मुकेश खेळपट्टीवर आलेले आहेत. बॉलर तुषार आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू उत्कृष्ट तडकवला चेंडू परत एकदा परत तोच क्षेत्ररक्षण आणि परत तीच कॅच घेतलेली आहे. ॲक्शन रिप्ले होतो असं पाहायला मिळत आहे. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण एक सुंदर झेल टिपलेला आहे. अजून एका विकेटचे पतन निगुणमाळ संघासाठी. शिंदेवाडी वर्सेस निगुणमाळ नावाजलेले दोन्ही संघ आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी इथे काय योगदान देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
13 धावांवर 5 विकेट. डीजे लेग साईडला तडकवला चेंडू. परत एकदा कॅच प्रॅक्टिस देताना दिसत आहे शिंदेवाडी संघाला. अजून एक विकेटचे पतन निगुडमाळ संघासाठी. नवीन खेळाडू आदित्य फलंदाजी मार्कवर. ऑन अ हॅट्रिक बॉल. सुंदर असा चेंडू. बाईसचे 4 धावा मिळालेल्या आहेत निगुडमाळ संघाला. हा नशिबाचा चौकार मिळालेला आहे आणि धावगतीत वाढ झालेली आहे. नाश्ता करायचं कोण बाकी असेल त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. पुढील चेंडू शिस्तबद्ध पद्धतीने मारा शिंदेवाडी संघाकडून होत आहे. नित्रळ आणि रोहट दोन्ही संघांना विनंती आहे आपला प्लेइंग 11चा फॉर्म जमा करायचा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू तुषार यांचा. सुंदर अशा गोलंदाजी प्रदर्शन तुषार यांच्या माध्यमातून होत आहे. अवांतर धाव. वाईटचा चेंडू. 1 धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचलेली ती 18 धावावर. पुन्हा तडकवला चेंडू अडवलेला आहे. एकाच धावेवर समाधान मारेल निगुडमाळ संघाला. एकही चौकार किंवा षटकार या इनिंगमध्ये खेचता आला नाही आहे निगुडमाळ संघाला. शेवटच्या चेंडूवर काय अशी करामत करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटचा चेंडू तुषार यांचा. सामना करतील. लेग साईडला तडकवला चेंडू. धावून 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. थोडीशी मिसफील्ड आणि आलेला हा शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. पाटलांचा बैलगाडा.
4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना नित्रळ विपक्ष रोहोट अशी पाहायला मिळेल. मान्यवरांना विनंती असेल कॉइन फ्लिप केला जाईल. कॉल नित्रळ संघाचा कॉल असेल आणि लगेच आपण कॉइनला फ्लिप करतोय. छपाचा कॉल आणि पडलाय तो म्हणजे छापा, म्हणजे नित्रळ संघाने टॉस जिंकला. विनंती असेल मान्यवरांना आपण आसनास व्हायचं आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांचं विशेष आभार आपण व्यक्त करणार आहोत. अभिनंदन नित्रळ टीम. सकाळचं सत्र आपण टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आपण टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. आपला डिसिजन कळवायचं आहे. आम्ही प्रथम बॅटिंग करू. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणं. सहसा आपल्याला हा डिसिजन पाहायला मिळत नाही, मात्र तुमच्या वतीने हा डिसिजन पाहायला मिळतो. यामागे काय स्ट्रॅटेजी आहे? स्ट्रॅटेजी असे काही नाही, पण आम्ही जास्त स्कोर करून त्यांना चेस करण्याचा नक्की प्रयत्न. या अगोदर तुमची आणि त्यांची कधी भेट झाली आहे, कधी लढत झाली आहे का? आणि लढत झाली आहे तर कुठला संघ कुठल्या संघावरती भारी पडलाय? तसे दोन्ही संघ चांगले आहेत. लढत असे भरपूर वेळा झाले. दोन्ही संघाचे पार्ट सेमच आहे. मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळेल. हा, नक्कीच. बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल? आपुलकीचा प्रश्न विचारतोय शेवटचा तुम्हाला की या आयोजनाबद्दल, कारण आयोजन जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. डोळ्यांचं पारणं फेडावी अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि एखाद्या नटीला देखील फिकी पाडेल, एखाद्या हिरोईनला देखील फिकी पाडेल अशी ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळते. काय सांगाल ओव्हरऑल आयोजनाबद्दल? आयोजन एकदम चांगलं आहे. ट्रॉफ्या पण चांगल्या आहेत आणि सगळ्यात मस्त म्हणजे ग्राउंड एकदम भारी आहे. स्टेडियमसारखं खेळायला फील होतं, त्यामुळे नक्कीच भारी वाटेल. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत रोहोट संघाच्या कर्णधाराकडे. दादा, सकाळचं सत्र आहे. टॉस इम्पॉर्टंट होता का? आणि जर टॉस इम्पॉर्टंट होता, तुम्ही टॉस जिंकलास तर तुमचं डिसिजन काय होतं? टॉस तर इम्पॉर्टंट होताच, पण त्यांनी फलंदाजी केल्यानं आम्हाला गोलंदाजी करायची होती. सो परफेक्ट झालाय. टॉस हारला मनासारखा डिसिजन मिळालाय. समोर एक नामवंत संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 35 ते 40 धावांपर्यंत पूर्णपणे रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करू. काय सांगाल ओव्हरऑल या समस्त सीझनची आता एंडिंग होत चालली आहे. हा सीझन रोहोट संघासाठी कसा राहिला? छान राहिलेला आहे. ओके. छान राहिलाय. किती ट्रॉफीज तुमच्या नावावरती आहेत? कशा प्रकारची कामगिरी आणि कुठल्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं? असं पर्टिक्युलर एका खेळाडूचं नाव नाही सांगू शकत, बिकॉज आमचे 11 प्लेयर पूर्ण मेहनत करतात, त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. टुगेदर ईच अचीव मोर टीमचा फुल फॉर्म असतो आणि रोहोट संघाच्या वतीने ते नेहमी पाहायला मिळतो. मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळेल. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल की भरपूर स्पर्धा तुम्ही पुढील सामना सुरू करायचा आहे. येस, भरपूर स्पर्धा तुम्ही पाहता, भरपूर स्पर्धा तुम्ही खेळता. या स्पर्धेविषयी ऐकायला आम्हाला ब्युटिफुल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, एखाद्या नटीला देखील फिकी पाडेल अशा ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळते. या आयोजनाविषयी, ट्रॉफीजविषयी काय सांगाल? ट्रॉफी तर सुंदर आहे. सर्वप्रथम पाठेकर संघाचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी छान अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. दरवर्षी अशीच सुंदर मस्त ऑर्गनाईज करावी हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्या सोबतीला जॉईन होते. नित्रळ टीमने टॉस जिंकला. डिसिजन असेल बॅटिंगचा. रोहोट संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. चला आपण मैदानावरती त्वरित सामन्याच्या दिशेला देखील वळणार आहोत, जिथे शिंदेवाडी संघ आता बॅटिंगसाठी उतरेल आणि ज्या शिंदेवाडी संघाला विजयासाठी लक्ष्य आहे 24 धावेंचं, म्हणजे 24 बॉल 24 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत मॅचच्या दिवशीला आणि वन्स अगेन तुषार शिला सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. रंगलेला हा पहिला सामना. शिंदेवाडी संघ सुंदर असा तडकवला चेंडू आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते. जर विचार केला ना तुषार सर, या कॅचची नितांत गरज होती. कारण जर तुम्ही 24 धावा डिफेंड करतायत, तुम्हाला विकेट घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही 3 गोष्टींवरती जर भर टाकला तर मात्र तुम्हाला या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. पहिला म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाजी, दुसरा म्हणजे डॉट बॉल आणि तिसरा म्हणजे प्रेशर समोरच्या संघावरती टाकले. या 3 गोष्टी जर टाकल्या ना तर तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकतात. पहिल्या बॉलवरती तुमच्यावरती प्रेशर आलं, चौकार आला, मात्र त्यानंतर आता कमबॅकच्या अशा पल्लवीत होणारी गोलंदाजी झाली आहे. विकेटचं पतन. काय सांगाल सर? 24 बॉल 24ची मॅच आहे. या मॅचमध्ये कुठल्या संघाचं पारडं हे तुम्हाला भारी होत असताना पाहायला मिळतोय? ज्या पद्धतीने शिंदेवाडी संघाने पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी केली होती, तशा पद्धतीने निगुणवाड संघालाही तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. त्यांनी आपल्या इनिंगमध्ये एकही चौकार घेतला नव्हता आणि तो शेवटच्या चेंडूवर आला. तशाच पद्धतीची शिस्तबद्ध गोलंदाजी केली पाहिजे. आपण म्हणतो प्रतिस्पर्ध्याकडूनही आपल्याला शिकता येतं, त्याच पद्धतीनं
त्याच प्रकारे निगुणवाड संघाने गोलंदाजी करून शिस्तबद्धतेने गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस देखील फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग मधून फिल्डर वेगाने आलेत. रनआउटचा प्रयत्न, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नाहीये, पंचांनी पाहिलंय आणि दुसरा मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीमला शिंदेवाडी संघ आता थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. आता या 24 धावा 34 धावेंसारख्या वाटू लागल्यात, कारण मैदानावरती एकावरती 1-2 हादरे बसलेत. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन 4 वरती. हा अजून एक दुसरा महत्वाचा धक्का आणि सलामीला आलेले दोन्ही फलंदाज, ज्यामध्ये सूरज आणि त्यामध्ये तुषार, हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन. सलामीवीर फलंदाजांना बाहेर पाठवल्यामुळे निगुणवाड संघासाठी संधी उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुबोध. आता सुबोध बघूया आपल्या संघाला. पाटेकर गावचे मान्यवर दीपक सुरेश शेलार आणि सागर श्रीरंग शेलार मंचावर उपस्थित राहिले, त्याबद्दल पाटेकर क्रिकेट क्लब यांच्यातर्फे आपले हार्दिक स्वागत. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे, याची नोंद करून घ्यायची. आपल्याला 15 सामने कव्हर करायचे, त्यामुळे मित्रांनो थोडीशी सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. मैदानावरती या चुका टाळणं गरजेचं आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस खिशामध्ये पैसे कमी असतात त्यावेळेस पैशांची उधळण करणं ही चूक नसते, हा गुन्हा असतो. धावा कमी आहेत आणि तुम्ही वाईट बॉल जर फेकाल तर त्या मात्र तीच चूक नाही आहे, तो गुन्हा आहे आणि तो गुन्हा घडतोय मैदानावरती. पहिल्या बॉलवरती चौकाराला 2 महत्त्वाचे विकेट देखील कॅरी झाले, मात्र तरी देखील आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस इनटू दी स्लॉट डीप मध्ये फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच करतील, ड्रॉप आणि मैदानावरती सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन होत असताना पाहायला मिळतोय. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तुषार सर ज्या वेळेस झेल सुटली आहे त्यावेळेस इतिहास बनताना आपण पाहिलाय. विराट कोहली यांची झेल ज्यावेळेस सुटली त्यावेळेस इतिहास बनला. रोहित शर्माची झेल सुटली 264 धावा, इतिहास बनला. ब्रायन लाराची कॅच सुटली 400 धावा, इतिहास बनला. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सोडली 200 धावा, वन ऑफ द फायनेस्ट इनिंग इन ओडीआय क्रिकेट. त्यानंतर विश्वचषकावरती ऑस्ट्रेलियन टीमने नाव कोरलं, त्यावेळेस देखील इतिहास बनला होता. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच, हे क्रिकेटमध्ये समीकरण आपण नेहमी पाहतो. मैदानावरती एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. आमचे स्कोरर मित्र आकाश सर आम्हाला सांगतील 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालं. धावसंख्या फलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी अजून देखील समीकरण 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. 8 झालेत. आताचा एकच आहे तरी 8च आहे भाऊ, 8 आहेत. 16ची आवश्यकता आहे. 18 मध्ये 16 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. लेस दॅन रन बॉल इक्वेशन आहे सर. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची आहे. मी म्हणेल डॉट बॉल पर्सेंटेज वाढवा. डॉट बॉल पर्सेंटेज वाढले ना तर प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजताना आपण पाहतो, प्रेशरमध्ये हिरा देखील बनतो. आता या सिच्युएशनवरतून कशी कामगिरी असेल गोलंदाजाची ते देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच प्रसन्न. गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची पण तेवढीच साथ मिळाली पाहिजे हे म्हणावं लागेल, कारण झेल उडत आहेत पण ते झेल टिपणे सुद्धा गरजेचं आहे. एका झेलची तुम्ही किंमत सांगितली, एका झेलची किंमत म्हणजे एक ट्रॉफी सुद्धा असू शकते, जे सूर्यकुमार यादवने आपल्याला शेवटच्या T20 विश्वचषकामध्ये दाखवून दिलेला आहे. सुंदर असा तो झेल टिपला होता आणि आपल्या संघाला चषक मिळवून दिला होता. जबरदस्त तो कैच होता. लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑफ और सूर्यकुमार यादव ने अपने करियर का सबसे बेहतरीन कैच लपका, असा ते बोल आपल्या सर्वांना ऐकायला मिळाले. आणि त्यानंतर संपूर्ण विश्वचषकावरती आपलं नाव करून जवळपास 11 वर्षांचा वनवास हा टीम इंडियाने संपवला. आणि त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिलंच नाही. महिला असतील, आपले यंगन असतील, इमर्जिंग प्लेयर असतील, प्रत्येकाने विश्वचषकावरती नाव कोरलं. थर्डमॅनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. सेन्सिबल क्रिकेट सर. मैदानावरती सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो हे माहिती आहे आणि म्हणून मैदानावरती आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. गेमच्या कंडिशननुसार मैदानावरती खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लव फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर आता आपल्याला पाहायला मिळेल थोडंसं पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये. मिड विकेटमधील फिल्डर स्क्वेअर लेगमध्ये बॅकिंगसाठी येईल. तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळतील. प्रसन्न. नक्कीच शिंदेवाडी संघ हा सेन्सिबल क्रिकेटसाठीच ओळखला जातो आमच्या परळी भागामध्ये आणि
त्यांना माहिती आहे मॅच कशा जिंकायच्या आहेत आणि त्या पद्धतीनेच ते पुढे चालले आहेत. एक रणनीती घेऊन ते मैदानात आलेले आहेत आणि जेव्हा चौकार षटकारांची गरज असते तेव्हा ते चौकार षटकार मारतील. जेव्हा त्यांना माहिती आहे की 1-2 धावामध्ये काम होतं आहे तर ते त्याच पद्धतीने पुढे जातील. यावेळेस देखील फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तिथेच थांबलेत. एक्झॅक्टली मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. फलकावरती धावा 13 पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड. बॉल झाले 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च करत असताना आदित्य या षटकामध्ये आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळलं जात आहे. ज्या क्रिकेटची नितांत गरज आहे तोच क्रिकेट मैदानावरती खेळलं जात आहे. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. ऑन साईडला हुक केला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेला मात्र मिड विकेटचा फिल्डर वेगाने डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आले. जोपर्यंत फील्ड करण्यात आली तोपर्यंत 2 धावा. या कंप्लीट धावसंख्या 15 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल सर फार महत्वाचा आहे. जरूर 24 धावा या धावफलकावरती तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. आतापर्यंत 15 झाल्यात. अजून देखील जवळपास 9 धावेंची आवश्यकता आहे. उर्वरित बॉल आपल्याला शिल्लक पाहायला मिळतील 19 आणि 19 बॉलमध्ये 9 धावा. मॅच अजून देखील बनू शकते इथून एखादी विकेट आली तर. नक्कीच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. कधी काही होऊ शकतं. लढत राहणं हे आहे आपल्या हातामध्ये असतं आणि तेच निगुणमाळ संघाने लढत राहिलं पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. तुम्ही कोणताही संघ हारला तरी चालतो पण तुम्ही संघर्षातून जिंका किंवा संघर्षातून हारा हेच क्रिकेट आपल्याला शिकवतंय. नक्कीच संघर्ष जर केला तर एक वेळ तुम्ही हारला तर अनुभव मिळेल. जिंकले तर मात्र इतिहास घडेल हे आपण नेहमी म्हणतो. तेच पाहायला मिळतोय. खाली आपण पाहू शकतो शेवटच्या बॉलवरती सिंगल. आता 8 धावेंची आवश्यकता आहे. 16 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 8 धावा हे इक्वेशन म्हणजे 3 ओव्हरमध्ये 8 धावेंची आवश्यकता आहे. सर 3 ओव्हर ओके 4 ओव्हरची मॅच आहे. सो 2 ओव्हर कारण आमच्या इकडे 5 ओव्हरच्या मॅचेस या मॅक्स टू मॅक्स खेळल्या जातात. 2 ओव्हर आणि 8 धावेंची आवश्यकता. सर 3 ओव्हर 8 धावा अंबरनाथ नगरीमध्ये आम्ही समालोचन करत होतो त्यावेळेस 8 धावा डिफेंड होताना पाहिल्यात. 2 ओव्हरमध्ये 8 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. हे क्रिकेट आहे. स्लॉट मधला बॉल होता. फटका दमदार लॉंग ऑनच्या दिशेला. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिलेंगे रन 4. तो होगा बेडा पार 4 धावेंसाठी लॉंग ऑनला क्लिअर करत खणखणीत चौकार. जीत आणि हार मधलं हे अंतर कमी केलेलं आहे. शिंदेवाडी संघाकडून 1 पाऊल 1 उडी विजयाच्या दिशेने. आणि येस रोहोट संघ विनंती असेल मॅच मध्ये खेळायच्या दृष्टिकोनातून आपण तयार राहायचंय. जशी मॅच फिनिश होईल दोन्ही टीमला बाहेर येण्याचा वेट आपण करू नका. त्वरित आपण मैदानावरती लाईनअप करत जायचंय. दोन्ही संघ जे इनॅक्शन मध्ये शिंदेवाडी आणि टीम निगुडमाळ दोन्ही संघांना विनंती आहे ज्यावेळेस मॅच फिनिश होईल हारो कोणी जिंको कोणी सेकंड करायचे लाईनअप करायचे त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचे. स्लॉट मधला बॉल होता. ऑन साईडला वळवलाय. सिंगल कंप्लीट झाली. मैदानावरती एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 धावाच्या मात्र शिल्लक आहेत. भरपूर सारे आपण बॉल शिल्लक असताना पाहतोय. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. शिंदेवाडी संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती पाहायला मिळते. शिंदेवाडी संघाकडून पुढचा हात अडकवलेला चेंडू लेग साईडला धावून 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि विजयाचे अंतर फक्त आता 1 धाव करायची आहे शिंदेवाडी संघाला. फक्त आणि फक्त असं वाटतं की औपचारिकता आता शिल्लक आहे. ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानावरती केलं जात आहे आणि फक्त एका धावेची आवश्यकता. स्कोर ऑल लेवल. फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला सोडेल तो फलंदाज कसला. फलंदाजच्या बॅटमधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. MS धोनी स्टाईल मध्ये सामना केला फिनिश आणि सामना जिंकलाय टीम शिंदेवाडी संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजे टीम निगुडमाळ संघाला. सेकंड करायचे लाईनअप करायचे त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचं. विनंती असेल रोहोट संघ लगेच आपण मैदानावरती फिल्डिंगसाठी उपस्थिती दाखवा आणि सलामीचे 2 फलंदाज नित्रल टीम आपण मैदानावरती पाठवायचे. ज्या खेळाडूने दिली विजयाची चाहूल असा खेळाडू राहुल पाहायला मिळेल मैदानावरती असेल सामनावीर ज्याने महत्वाचे 3 विकेट्स कॅरी केले. ज्या खेळाडूच्या वतीने दिली गेली विजयाची चाहूल असा एकमेव खेळाडू राहुल आपल्याला पाहायला मिळेल सामन्याचे सामनावीर.
आणि नक्कीच एका गोष्टीची नोंद करून घ्यायची की फेकी गोलंदाज अलाउड नाही आहेत याची सर्वांनी नोंद करून